गुड मॉर्निंग फ्रेंड्स. दापोली ट्रिपचा आजचा आपला दुसरा दिवस. आज आपण मुरुडमधला आपला स्टे सोडून जाणार आहोत ते पुढच्या डेस्टिनेशनला. आणि आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे पितांबरी ॲग्रो टुरिझम. रस्त्यामध्ये आपण 1-2 टुरिस्ट स्पॉट देखील कव्हर करणार आहोत. तर चला आता आपण नाश्ता करून घेऊ आणि मग भेटू पुढच्या लोकेशनवर. मंडळी, आता आपण ब्रेकफास्टसाठी हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघा माझ्या डिशमध्ये आपल्याला आज मेनूमध्ये काय काय आहे ते. आपल्याकडे आज इडली आहे, बटाटा वडा, मेदू वडा आणि घावणे आहेत नाश्त्याला. तर आता आपण नाश्ता करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला पुन्हा जॉईन करतो. मित्रांनो, आता आपण केशवराज मंदिराकडे चाललेलो आहोत. केशवराज मंदिर हे खूप पुरातन असे विष्णू मंदिर आहे. दापोलीपासून अंदाजे 7-8 किलोमीटरवर आणि मुरुडपासून अंदाजे 4-5 किलोमीटर असूदबाग म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्येच हे केशवराज मंदिर वसलेले आहे. केशवराज मंदिराकडे जाणारा हा रस्ता बघा. दोन्ही साईडनी फणसाची, नारळी, पोफळीची झाडे, एकदम अफलातून रस्ता आहे. एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा इथं भास होतो. आणि एवढ्या उन्हाळ्यातही या ठिकाणी गारवा आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक छोटासा ब्रिज आहे आणि त्या ब्रिज खालनं असा पाण्याचा प्रवाह वाहतो. सध्या उन्हाळा असल्यामुळे या मार्गावर पाणी नाही आहे, पण ठिकठिकाणी असे पाण्याचे डबके साठलेले आहेत. पावसाळ्यात नक्कीच इथलं सौंदर्य बघण्यासारखं असेल. आता मी थोडा वेळ इथला निसर्ग निहाळण्यासाठी थांबलेलो आहोत. आयांश आणि अद्वय पेडिक्युअरचा आनंद घेत आहेत. नॅचरल पेडिक्युअर. इथे पाण्यात पाय सोडून बसल्यानंतर मासे छोटे छोटे त्यांच्या पायाला बाईट करतायत. हे बघा कसे छोटे छोटे फिश पायाजवळ येत आहेत. आयश, काय झालं? चावले मासे, चावले. केशवराज मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून जाव्या लागतात. मंदिरातील या गोमुखामधून सतत 12ही महिने पाणी वाहत असतं. मित्रांनो, आजचा आपला स्टे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि ते ठिकाण आहे पितांबरी ॲग्रो टुरिझम. सर्वप्रथम रूम अस्ताव्यस्त होण्याच्या अगोदर मी तुम्हाला रूमची टूर देतो आणि नंतर आपण कॅम्पस पाहूयात. ही आपली रूम आहे.
पितांबरी ॲग्रो टुरिझम मधली. आयांश, चला आपला नेहमीचा कार्यक्रम रूम दाखवण्याचा करा. वा, अरे ही आहे रूम. हा पहिला हॉल आहे बघा. इथे टीव्ही आहे, सोफा आहे. इथे तुम्ही फॅमिली बरोबर इन्फॉर्मल गप्पा मारू शकता. आणि बघा इथे काय आहे? हा, छोटंसं कबर्ड आहे. चला आता बेडरूम दाखव. हो हो, मोठा स्पेशियस बेड आहे. बेडरूमही मोठा आहे. फ्रीज पण आहे. ओ अरे वा. कबर्ड आहे तुमचं लगेज ठेवण्यासाठी. आणि आपण टॉयलेट बघू, स्वच्छ आहे का? यस, टॉयलेट देखील नीट अँड क्लीन आहे. आता आपण जरा कॅम्पसमध्ये फेरफटका मारून येऊयात. चला. या रिसॉर्टमध्ये लहान मुलांसाठी एक छानसा प्ले एरिया डेव्हलप केलेला आहे. हे बघा. दुपारच्या जेवणासाठी दापोलीमध्ये आम्ही हॉटेल ओमसाई येथे जेवायला आलेलो आहोत. हे हॉटेल व्हेज आणि नॉनव्हेज जेवणासाठी प्रसिद्ध आहे. तर दुपारच्या जेवणासाठी आम्ही मागवलेले आहे एक सुरमई थाळी, ही पापलेट थाळी आणि आयांशचे फेवरेट कोंबडी वडे. चला तर आपण आता जेवण करून घेऊयात. अद्वैत, कशी आहे टेस्ट फिशची? भाऊ खाऊन सांगतो. मस्त आहे. इथले फिश कालपेक्षा पण फ्रेश आहे. ओके, अरे वा, व्हेरी गुड. आणि आयश, तू खाल्लेस कोंबडी वडे? छान आहे का? आवडले? इथलं जेवण खरंच खूप चविष्ट आहे. तुम्ही कधी दापोलीला आलात तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. इथे एक मोठा टेलिस्कोप देखील आहे. आकाश ज्यावेळेस निरभ्र असतं त्यावेळेस तुम्ही इथे आकाश दर्शनाचा देखील अनुभव घेऊ शकता. डिनरसाठी आम्ही आलेलो आहोत पितांबरीच्याच रेस्टॉरंटमध्ये. आता मी डिनर फिनिश करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. आपण आता भेटूयात उद्या सकाळी. मित्रांनो, आपण आता रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत आणि हा आपला ब्रेकफास्ट आहे आजचा. याच्यामध्ये बघा, थालीपीठ आहे, उपमा आहे आणि फ्रूट्स आहेत. ब्रेकफास्टमध्ये जास्त व्हरायटी नाही आहे, लिमिटेड आहे. आणि मी हे टेस्ट केलं, याची टेस्ट देखील ॲव्हरेज आहे, नॉट सो गुड. तर चला आपण आता ब्रेकफास्ट फिनिश करू आणि बाकीच्या राहिलेल्या ॲक्टिव्हिटीज करून घेऊयात. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लाटघर बीचला. लाटघर बीच हा दापोलीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि दापोलीपासून इथे यायला जवळपास पाऊण तास लागतो. तर चला आपण आता थोडा एन्जॉय करूयात लाटघर बीचवर आणि त्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये जाऊयात.
मित्रांनो, अशा प्रकारे आपली दापोलीची ट्रिप आज संपत आहे. मे महिना असल्यामुळे आणि बाहेर कडकडीत ऊन असल्यामुळे यावेळेस आपण काही सिलेक्टेड लोकेशन्सलाच व्हिजिट केलं आणि इतर वेळेस आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेल्समधल्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करण्यामध्ये वेळ घालवला. तर आता वेळ झाली आहे परतीची. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या ट्रिपवर. टिल देन टेक केअर. गुड बाय.